बघा मित्रांनो, कालच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं राज्यघटना कशी तयार झाली, त्यानंतर त्यामध्ये कशा कशाचा समावेश होता, कुठले कुठले मानक त्यामध्ये घेतले. आता आपण बघणार आहोत की राज्यघटना टिकून कोणत्या घटकामुळे आहे किंवा आपली जी लोकशाही पद्धत आहे ही कोणत्या घटकामुळे टिकून आहे. तर यासाठी प्रमुख 3 घटक आहेत. किती घटक आहेत तर 3. त्यापैकी पहिला एक कायदेमंडळ, दुसरा एक कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्यायमंडळ. तर कायदेमंडळ कुणाला म्हणायचं, कार्यकारी मंडळ कुणाला म्हणायचं आणि न्यायमंडळ कुणाला म्हणायचं. आता आजच्या भागामध्ये आपण बघू कायदेमंडळ कुणाला म्हणायचं. कायदेमंडळ म्हणजे काय यामध्ये बघा, हा शब्दच तुम्हाला बरीच काही माहिती देतो. आता कुठली माहिती बघा, तर कायदेमंडळ म्हणजे काय की कायदे तयार करणारं मंडळ. आता कायदे तयार करणारं मंडळ कोणतं आहे, त्यामध्ये पुन्हा कोणाचा समावेश होतो, तर त्यामध्ये 3 घटकाचा समावेश होतो. त्यामध्ये आहे पहिलं लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा आणि तिसरा आहे राष्ट्रपती. तिसरं काय आहे राष्ट्रपती. आता हे 3 घटक यामध्ये कायदेमंडळात महत्त्वाचे आहेत. आता कायदा कसा तयार होतो, कुठलाही कायदा तयार होण्यासाठी लोकसभेत तो पारित झाला पाहिजे. लोकसभेत पारित झाल्यानंतर आता लोकसभेत जे काही खासदार आहेत ते त्यावर त्याची मतं देतील आणि त्या मतं दिल्यानंतर समजा एखादा आपल्याला कायदा तयार करायचा, कायदा तयार केल्यानंतर तो लोकसभेत मांडला जाईल आणि लोकसभेत मांडल्यानंतर त्यावर जे काही खासदार आहेत लोकसभेचे सभासद, तर लोकसभेचे सभासद त्याला मान्यता देतील किंवा अमान्य करतील. त्यापैकी ज्यांनी मान्य जर झाला, बहुमताने जर या ठिकाणी मान्य झाला, तर या ठिकाणी जो राज्यसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये यावर मत व्यक्त होऊन तो परत जर यामध्ये जर बहुमत त्याला मिळालं तर तो जातो राष्ट्रपतीकडं आणि राष्ट्रपतीची त्या कायद्यावर जर सही झाली तर ते सही झाल्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यात होतं. म्हणजे राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, कायद्यामध्ये रूपांतर होते. कोणाच्या सहीनंतर, तर राष्ट्रपतीच्या सहीनंतर कायद्यामध्ये रूपांतर. म्हणजे कुठल्याही याचिका वगैरे जर असेल तर जी लोकसभेमध्ये पारित झाली, राज्यसभेत पारित झाली, तर लोकसभा आणि राज्यसभेत जर पारित केली असेल त्याला राष्ट्रपती त्यावर जोपर्यंत सही करत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. राष्ट्रपतीची जर सही झाली त्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजेच की कायदे प्रमुख असे हे 3 घटक आहेत की जे कायदा तयार करते. मग कायदे तयार करणारा घटक कोणता, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. आता आपण राष्ट्रपतीबद्दल आज माहिती बघणार आहोत. तर राष्ट्रपतीबद्दल माहिती पहिली लक्षात घ्या की राष्ट्रपती हा जो माणूस आहे या राष्ट्रपतीला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. म्हणजे राज्यघटनेने हे ठरवून दिलेलं पद आहे, यालाच घटनात्मक पद असं म्हणतात. आता यानंतर पहिलं महत्त्वाचं वाक्य लक्षात असू द्या की भारताचा प्रथम नागरिक, काय भारताचा प्रथम नागरिक कुणाला म्हटलं जाते, त्याला म्हणतात राष्ट्रपती. काय प्रथम नागरिक, प्रथम नागरिक. आता भारताचा प्रथम नागरिक कुणाला म्हटलं जाते, राष्ट्रपतीला. आणि कोण म्हटलंय, तुमच्या आमच्या सरकारने म्हटलं नाही, कोण म्हटलं, राज्यघटनेनं ठरवून दिलंय की भारताचा प्रथम नागरिक हा कोण असला पाहिजे, राष्ट्रपती. आता प्रथम महिला नागरिक जर विचारलं तर राष्ट्रपतीची जी काही पत्नी असेल ती प्रथम नागरिक असेल, राष्ट्रपतीची बायको. आता पत्नी हा लय भारी शब्द झाला, आपल्या लँग्वेजमध्ये म्हणतो तर राष्ट्रपतीची बायको ही प्रथम स्त्री झाली. भारताची प्रथम स्त्री नागरिक कोण असणार तर राष्ट्रपतीची बायको. त्यानंतर प्रथम नागरिक कोण, राष्ट्रपती. एवढं समजलं का. आता बघा भारताचा प्रमुख कोणाला म्हटलं, मग राष्ट्रपती म्हणलं. आणि हे कोण म्हटलं तर राज्यघटनेने म्हणजे भारताचा प्रथम नागरिक कोणाला म्हटलं जातं तर राष्ट्रपतीला म्हटलं जातं. नंतर बघा की राष्ट्रपती, आता भारताची जी काही प्रमुख स्थिती आहे या स्थितीमध्ये काय होतं, वास्तविक प्रमुख. आता भारताचा वास्तविक प्रमुख आणि घटनात्मक प्रमुख असे दोन पडतात. तर वास्तविक प्रमुख आणि घटनात्मक प्रमुख 2 पद्धती आहेत की भारताचे जे प्रमुख आहेत तर ते 2 पद्धतीचे आहेत. कसे आहेत तर एक आहे वास्तविक प्रमुख आणि एक आहे घटनात्मक प्रमुख. आता या घटनात्मक प्रमुखामध्ये काय आहे, राज्यघटनेनं जो भारताचा घटनात्मक प्रमुख कोणाला घोषित केलाय तर तो आहे राष्ट्रपती. मग राष्ट्रपतीचं रूपांतर कशामध्ये आहे तर हा कोणता प्रमुख आहे तर घटनात्मक प्रमुख आहे. राष्ट्रपती हा कसा प्रमुख आहे, भारताचा घटनात्मक प्रमुख आहे. तर वास्तविक प्रमुख कोण, वास्तविक प्रमुख म्हणजे काय, वास्तविक आणि घटनात्मक या दोघांमध्ये फरक आहे. आता घटनात्मक म्हणजे काय की ज्याच्या नावानं कार्य चालतं तो झाला घटनात्मक, आणि जो स्वतः प्रत्यक्षात कार्य करतो तो कोण असतो, वास्तविक प्रमुख. सपोज जर घराचा जर विचार केला आपण, कोणतेही घर असू द्या, आपल्या आई वडिलांचा विचार करा. आता आपल्या आई वडिलांमध्ये प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात आली असेल की कुठली गोष्ट तुम्हाला जर घरून पैसे मागायचे म्हणून तर वडिलाकडे पैसे मागता तुम्ही, नाही आईला पैसे मागता. का मागता की आईला मागितले तर वडिलाकडून कसे काढायचे आईला माहिती आहे, बरोबर आहे. मग तुमच्या नावाच्या समोर वडिलाचं नाव आहे
म्हणजेच काय की तुमच्या घराचा घटनात्मक प्रमुख कोण आहे? वडील आहे. आणि कार्यकारी प्रमुख कोण आहे? प्रत्यक्षात कार्य करणारा कोण आहे? आई आहे. त्याच पद्धतीनं तिला घटनात्मक प्रमुख कोणाला सांगितलंय? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीच्या नावानं भारताचा कारभार चालतो, पण वास्तविक कार्य कोण करताय? पंतप्रधान. कोण करताय? पंतप्रधान. लक्षात आलं असेल तुम्हाला की तुमच्या घरच्यावरून आपल्या देशाची परिस्थिती लक्षात घ्यायची. व घटनात्मक प्रमुख म्हणजे काय की ज्याच्या नावानं घर चालतंय, म्हणजे ज्याच्या नावानं देश चालतो. कोणाच्या नावानं देश चालतो? राष्ट्रपतीच्या. आणि पंतप्रधान काय हे कार्य करणार आहे. तुम्ही बघा कोणत्याही ठिकाणी सध्या फोटो कोणाचा दिसतंय? पंतप्रधानाचा. पंतप्रधान या ठिकाणी हजर होते, पंतप्रधानांनी याचं उद्घाटन केलं, पंतप्रधानांनी त्यांना हे दिलं, यांना ते दिलं, त्यांना ते दिलं. याच गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटल्याच नाही मागच्या 10 वर्षापासून. अगोदरही भेटल्या, मी आज कोणाला काही म्हणत नाही. बघा तर पंतप्रधान हा कसा प्रमुख? मग कार्यकारी प्रमुख आहे. तर याचा घटनात्मक प्रमुख कोण आहे? तर राष्ट्रपती आहे. दोन समजलं का? त्यानंतर बघा राष्ट्रपतीवर या. आता राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहे आणि राष्ट्रपती होण्यासाठी जी कलम आहे ती कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे पद आहे? कलम 52 नुसार. कोणत्या कलमानुसार आहे? कलम 52 नुसार राष्ट्रपती पद हे तयार करण्यात आले. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 नुसार राष्ट्रपती हे पद तयार करण्यात आलं आणि राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख मानला जातो. बघा आता राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असायला पाहिजे? राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असली पाहिजे? किती वय असलं पाहिजे? तर ते असलं पाहिजे 35. 35 वर्ष जर असेल तर तो राष्ट्रपती होऊ शकतो. समजा तुमच्या आमच्यासारख्याचं जर वय 35 वर्ष नसेल तर आपण राष्ट्रपती होऊ शकत नाही. मग ज्याचं कमीत कमी वय 35 वर्ष असेल तो राष्ट्रपती. मग तो म्हातारा का असू द्या ना, तो 70 वर्षाचा जरी झाला असेल तरी तो राष्ट्रपती होऊ शकतो. पण त्याचं कमीत कमी 35 वर्ष पाहिजे. तो जास्तीत जास्त किती वर्षाचा असला तर उलट्या फैली पकडल्या तरी तो राष्ट्रपती होऊ शकतो. आपल्यासारखा जवान राष्ट्रपती होऊ शकत नाही. हे महत्त्वाचं लक्षात घ्या की राष्ट्रपती होण्यासाठी भारताचा जो घटनात्मक प्रमुख आहे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती पाहिजे? 35 वर्ष असायला पाहिजे. आता बघा की राष्ट्रपती जसं की आपण एकदा सपोज की इंडियन आर्मीचा विषय जो आर्मीमध्ये लागला तो आर्मीला 18 वर्षाचा बॉन्ड असतो. 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर तो ज्यावेळेस रिटायर होऊन घरी येतो त्यानंतर तो आर्मीत जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. त्याच्यामध्ये तेवढी कमकुवत नाही राहत, तेवढं तो फिटनेस नाही राहत, त्या कारणाने तो परत आर्मीत जाऊ शकत नाही. सपोज एखादा व्यक्ती समजा तुम्ही पोलीस झाला असाल किंवा ग्रामसेवक असाल, लिपिक असाल, तलाठी असाल तर त्याच्यावर कुठला एखादा जर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जर काढून टाकलं तर परत तो त्या शासकीय पदावर राहू शकतो का? नाही. सपोज तुमच्यावर जर पोलीस केस जरी असेल तरी तुम्ही शासकीय पदावर राहू शकता का? नाही. मग पण यामध्ये लक्षात असू द्या राज्यघटनेचा हा जो घटनात्मक प्रमुख आहे राष्ट्रपती हा 52 नुसार तयार झाला. याचं कमीत कमी वय 35 वर्ष पाहिजे. पण राष्ट्रपती एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो कितीही वेळा निवडणूक लढवता येते. कितीही वेळा निवडणूक लढवता येते. म्हणजे जर राष्ट्रपती व्हायचं असेल तर एक व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्याचं कमीत कमी वय 35 वर्ष तर तो कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे हा तो किती वेळा लढवता येते. बरोबर आहे. राष्ट्रपतीची निवडणूक किती वेळा लढवता येते. पण आता राष्ट्रपती जर व्हायचं असेल राष्ट्रपती व्हायचं मग त्याचं जे वोटिंग आहे तर ते कसं होतं. म्हणजे राष्ट्रपती आपण जर निवडून दिला सपोज तर सध्या अगोदर रामनाथ कोविंद होते तर हे जे राष्ट्रपती झालं हे राष्ट्रपती आपण कसे निवडून दिले. तुम्ही वोटिंग केलं का? नाही. तुम्ही आमच्या सारख्यानं कोणी वोटिंग केलं नाही. मग हे वोटिंग झालं कसं हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आता जे राष्ट्रपतीचं निवडणूक होती ती निवडणूक असते अप्रत्यक्ष पद्धतीने होते. कशी होते? अप्रत्यक्ष पद्धतीने होते. आता अप्रत्यक्ष पद्धत आणि प्रत्यक्ष निवडणूक पद्धत म्हणजे काय तर एक लक्षात असू द्या. अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे काय? जिथं मतदार म्हणजे ज्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे असा प्रत्येक भारतीय मतदार हा ज्या ठिकाणी मतदान करतो त्याला मतदार म्हणतात. मग हा मतदार राष्ट्रपतीच्या निवडणूक सहभाग घेतो का? निवडून देतो का? मतदान करतो का? तर करत नाही. मग इथं मतदान कोण करताय तर जे मतदान करतात. आता लक्षात असू द्या सध्या लोकसभा निवडणूक आहे. आता लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा, राज्यसभा, त्यानंतर राज्याचे विधिमंडळ. आता राज्याचे विधिमंडळ म्हणजेच काय तर राज्याचं जे काही विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही. त्यानंतर मुख्यमंत्री, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री म्हणजे भारताचा जो पंतप्रधान असेल किंवा त्याचं आणखी मंत्रिमंडळ असेल हे सर्व मिळून
एक निवडणूक घेतात, त्यासाठी एक निर्वाचन आयोग तयार करतात. निर्वाचन आयोग तयार केल्यानंतर त्यामध्ये मतदान जे करणारे आहेत तर हे लोक असतात. प्रत्यक्षात आपण जे मतदान करतो तो यांना करतो. कोणाला करतो? लोकसभेचे जे खासदार उभे राहतात त्या खासदाराला करतो, राज्यसभेच्या खासदारांना करतो, राज्याचं जे विधिमंडळ असतंय विधिमंडळामध्ये आमदार जे असतात त्या आमदारासाठी जर निवडणूक लढायची असेल तर तिला प्रत्यक्ष मतदार हे मतदान करत असतो. मुख्यमंत्री आपण निवडून देतो. पण ज्यावेळेस देशाचा जो काही राज्यघटनेनं आपला जो प्रमुख ठरवून दिलेला आहे घटनात्मक प्रमुख, तो घटनात्मक प्रमुख म्हणजेच कोण? राष्ट्रपती. राष्ट्रपतीला जर निवडून द्यायचं असलं तर आपण निवडून देतो का? नाही. कुठलाही मतदार निवडून देत नाही. मग याला निवडून कोण देत आहे? तर हे लोक निवडून देतात. लोकसभा, राज्यसभा, राज्याचं विधिमंडळ आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री यांचा त्यामध्ये समावेश असतो. मग आपण यांना निवडून देतो. ज्यावेळेस ही जी निवडणूक होते ही झाली प्रत्यक्ष पद्धत. लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये प्रत्यक्ष मतदार हा मतदान करणार ते झालं प्रत्यक्ष मतदान पद्धत. आणि ज्यावेळेस राष्ट्रपतीची निवड होते त्यावेळेस आपण मतदान करत नाही, तर आपण जे निवडून दिलेले लोक आहेत तेच लोक तिथं मतदान करतात, त्याला म्हणतात अप्रत्यक्ष निवडणूक. मग राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ती कोणत्या पद्धतीची? अप्रत्यक्ष पद्धतीने आपण राष्ट्रपती हा निवडून देत असतो. कोणत्या कलमानुसार? कलम 52 नुसार हे पद तयार करण्यात आलं आहे. हे एवढं समजलं असं. म्हणजे जे निर्वाचन आयोग असते ते कसं कार्य करते? तर लोकसभा, राज्यसभा, राज्याचं विधिमंडळ त्या ठिकाणी निर्वाचन आयोगाचं काम करते आणि तेच त्या ठिकाणी मतदान करतात. त्यांना आपण मतदान दिलेलं असतं ते प्रत्यक्ष, आणि ते समोर मतदान करतात ते झालं अप्रत्यक्ष मतदान. आता बघा, राष्ट्रपतीची निवडणूक अध्यक्ष पद्धतीने होते. कशी होते? आता राष्ट्रपतीची निवडणूक आहे ती कोणत्या पद्धतीने होते? अध्यक्ष पद्धतीने होते. कोणत्या पद्धतीने होते? राष्ट्रपतीची निवडणूक अध्यक्ष पद्धतीने होते. त्यानंतर एक राष्ट्रपती हा कितीही वेळा निवडू शकतो किंवा तो कितीही वेळा निवडणूक लढवू शकतो. आता त्याची जी पद्धत आहे निवडण्याची पद्धत ही कशी आहे? अप्रत्यक्ष निवडणुकीनं निवडला जातं. कशी निवडलं जाते? अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कोणाला निवडतो आपण? लोकसभा, राज्यसभा, राज्याचं विधिमंडळ म्हणजे विधान परिषद, विधानसभा, आपले मुख्यमंत्री, तर सर्वांना आपण प्रत्यक्ष पद्धतीने मतदान करतो. म्हणजे मतदार हा मतदान करतो. आणि जे राष्ट्रपतीची जी निवड आहे ती अप्रत्यक्ष, म्हणजे ज्यांना आपण निवडून गेले ते त्या ठिकाणी मतदान करतात. म्हणजे आपण अप्रत्यक्ष मतदान करणार जातो. आता बघा, आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात बोलत होतो. आता राष्ट्रपतीची ज्यावेळेस निवडणूक होते तर त्यावेळेस जो राष्ट्रपती या पदासाठी उभा असलेला उमेदवार आहे त्या उमेदवाराला 50% मतदान पडणं गरजेचं आहे. सपोज समजा तुमच्या मनात जर विचार आला या ठिकाणी A, B आणि C 3 व्यक्ती या ठिकाणी उभे आहेत. मग याला पडले 48, याला पडले 52, सपोज याला घेऊ आपण 45 आणि बाकी उर्वरित या C ला पडले, बरोबर. आता सपोज यामध्ये तिघांमध्ये पण कोणाला 50% मतदान पडलं का? नाही. जर मतदान 50% पडलं नसेल तर ज्यातला सर्वात कमी आहे तो त्या निवडणुकीतून बाद होतो. जे उर्वरित 2 जण असतात ज्यांना जास्त मतदान असते परत त्या दोघांचं मतदान होते. ज्याला 50%पेक्षा जास्त मतदान पडत तो त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून निवडला जातो. यामध्ये लक्षात असू द्या, राष्ट्रपती होण्यासाठी त्या उमेदवाराला 50% मतदान पडणं गरजेचं आहे. किती टक्के मतदान मिळणं गरजेचं आहे? 50% मतदान मिळणं गरजेचं आहे. आता त्यानंतर बघितलं आपण की भारताचा जो प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. पण प्रथम महिला नागरिक जर विचारले कोण असणार आहे? राष्ट्रपतीची पत्नी. कोण असणार आहे? राष्ट्रपतीची पत्नी. आता सपोज प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील ही एक स्वतःच महिला आहे. मग ज्यावेळेस त्या महिला राष्ट्रपती होत्या त्यावेळेस भारताचा प्रथम नागरिक कोण? प्रतिभाताई पाटील. आणि प्रथम महिला नागरिक कोण? तर त्यावेळेस सुद्धा प्रतिभाताई पाटील असणार. त्याचा नवरा असणार आहे का? नाही. त्याचा नवरा पुरुष असणार आहे. प्रथम महिला कोण असणार? मग प्रतिभाताई पाटील असणार. या 2 गोष्टी लक्षात असल्या. राष्ट्रपती जर पुरुष असेल तर प्रथम पुरुष कोण असणार आहे? राष्ट्रपती. प्रथम महिला नागरिक कोण असणार आहे? त्याची पत्नी. पण जर महिला जर राष्ट्रपती असेल तर प्रथम पुरुषही महिलाच असणार. प्रथम महिला नागरिक सुद्धा कोण असणार आहे? राष्ट्रपती म्हणजे ती महिलाच असणार आहे. लक्षात असू दे. त्यानंतर बघा, सपोज आता यांच्यामध्ये जर इलेक्शन चालू आहे, इलेक्शनमध्ये निकालही लागला, त्या निकालामध्ये जर काही वाद निर्माण झाला, काही जर वाद निर्माण झाला असेल, हा वाद सोडवण्याचं कार्य कोण करतंय? लक्षात असू द्या, जर राष्ट्रपतीची निवडणुकीमध्ये त्यामध्ये जर थोडा वाद निर्माण झाला तर हा वाद कोण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते? तर सर्वोच्च न्यायालय. कोण करते? सर्वोच्च न्यायालय. आता सर्वोच्च न्यायालयाला कोण अधिकार दिले? अधिकार कोण दिले? तर राज्यघटनेने दिले. तर कोणत्या कलमानुसार? कलम 71 नुसार. कोणत्या कलमानुसार? कलम 71 नुसार.
कलम 71 नुसार जर राष्ट्रपती पदासंदर्भात काही जर वाद निर्माण झाले तर ते वाद सॉल्व्ह करण्याचं कार्य कोण करते? सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेतील कलम 71 नुसार. कोणत्या कलमानुसार? कलम 71 नुसार. आता राष्ट्रपतीचे जे वेतन आहे ते वेतन कुठून दिलं जाते? कोणाकडून दिलं जाते? ते तर संचित निधी म्हणून दिलं जाते. कशाकडून दिलं जाते? संचित निधी. लक्षात असू द्या, राष्ट्रपतीचं वेतन कशामधून दिलं जाते? तर संचित निधी. भारताचा जो संचित निधी असतो त्या संचित निधीमधून राष्ट्रपतीचं वेतन दिलं जाते. तर यावर आणखी लक्षात असू द्या, राष्ट्रपतीच्या वेतनावर इन्कम टॅक्स लागत नाही. काय लागत नाही? इन्कम टॅक्स लागत नाही. लक्षात असू द्या, म्हणजे आपण जर कमवलं 5 लाखापेक्षा आपलं जर जास्त असेल, 6 लाखापेक्षा जर जास्त असेल, 7 लाख, 8 लाख, 9 लाख जर आपलं जर वेतन येत असेल, म्हणजे सपोज आपले 50,000 रुपये जर महिना असेल तर आपल्यावर कर लागतो. पण राष्ट्रपतीवर लागतो का? नाही. त्याचं वेतन किती असतं, तो किती गरीब माणूस आहे ना, त्याच्यावर कसा लागेल टॅक्स? बघा, हे एक लक्षात असू द्या की राष्ट्रपतीच्या वेतन हे संचित निधीमधून केलं जाते आणि त्याच्या वेतनावर कर लागत नाही. कोणता कर? तर इन्कम टॅक्सचा कर लागत नाही. समजलं का? आता बघा, राष्ट्रपतीचं वेतन हे संसदेमध्ये ठरवले जाते. राष्ट्रपतीचं वेतन कोण ठरवतं? संसद ठरवते. त्याचं वेतन वाढवायचं. आता आणखी एक लक्षात असू द्या, या राष्ट्रपतीचं वेतन संसदेला वाढवण्याचा अधिकार आहे. संसद म्हणजे कोण? राज्यसभा. राज्यसभा, त्यानंतर लोकसभा, हे जे दोघं आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रपती, यांच्या मिळून काय तयार झालं? आपलं कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ तयार झालं. त्या कायदेमंडळात लोकसभा आणि राज्यसभा यालाच आपण संसद म्हणतो. आता संसद या तीन घटकांमधून तयार होते. तर राष्ट्रपतीचं जे पेमेंट आहे, राष्ट्रपतीचं पेमेंट आहे त्यालाच आपण वेतन म्हणतो मराठीत. ते वेतन किती असायला पाहिजे हे ठरवतो कोण? संसद. पण एक लक्षात असू द्या, या राष्ट्रपतीचं वेतन वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे, कमी करण्याचा अधिकार कोणालाच नाही. समजलं का? की संसदेला कुठला अधिकार आहे? राष्ट्रपतीचं वेतन वाढवण्याचा अधिकार. ते वेतन किती असायला पाहिजे, किती वाढवायचं, यावर्षी किती वाढवायचं, समोरच्या वर्षी किती वाढवायचं, पण ते कमी करण्याचा अधिकार कोणालाच नाही. एकदा झालं फिक्स, त्याच्यापेक्षा वाढवू शकता, कमी करू शकत नाही. सगळ्यात गरीब माणूस येतो ते, त्याच्यावर इन्कम टॅक्सही लागत नाही. राष्ट्रपतीचे जे वेतन आहे ते संचित निधीमधून दिलं जातं, त्यावर इन्कम टॅक्स लागत नाही. आणि त्याचं जे वेतन वाढवण्याचे जे तर ते संसद ठरवते, पण कमी करण्याचा अधिकार संसदेला नाही. मग आता आणखी लक्षात घ्या की याचं जे वेतन आहे, राष्ट्रपतीचं वेतन हे किती आहे? तर 5 लाख. किती आहे? 5 लाख. म्हणजे आपली जेवढी 2 वर्षाची कमाई आहे तेवढी त्याची एका महिन्याची कमाई आहे, तरी त्याला इन्कम टॅक्स लागत नाही. समजलं? तर याचं वेतनही लक्षात असू द्या, कारण विचारला जाऊ शकतो प्रश्न, 1 मार्काचा प्रश्न आहे. बघा, तर याचं राष्ट्रपतीचं वेतन किती आहे? 5 लाख. बट आणखी एक लक्षात असू द्या की भारतामध्ये एक निधी असतो की आकस्मिक निधी, ज्याला नाव आहे. कुठला निधी तो? इथं लिहितो मी, आकस्मिक निधी. आता आकस्मिक निधी कशासाठी ठेवला जातो की यावर फक्त राष्ट्रपतीचं नियंत्रण असते. हा निधी फक्त राष्ट्रपती काढू शकतो. सपोज एखाद्या वेळेस जर आंतरराष्ट्रीय काही वाढ झाला, त्यामध्ये जर आपल्याजवळ शस्त्रास्त्र असेल, काही अन्नधान्य साठा असेल, तो जर समाप्त झाला तर हा आकस्मिक निधी राष्ट्रपती काढू शकतो आणि राष्ट्रपतीनं काढलेला आकस्मिक निधी त्या देशासाठी वापरू शकतो. तो स्वतःसाठी वापरणार आहे का? नाही. पण ज्यावेळेस हा आकस्मिक निधीतून जो खर्च करायचा आहे, या आकस्मिक निधीतून खर्च करायचा आहे, त्यावेळेस की संसदेची याला मान्यता घ्यावी लागत नाही. कोणाची मान्यता घ्यावी लागत नाही? संसदेची मान्यता घ्यावी लागत नाही. कोणता पैसा खर्चताना? आकस्मिक निधीतला पैसा खर्चताना. लक्षात असू द्या, आकस्मिक निधीतला पैसा काढण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. आकस्मिक निधीतला पैसा खर्च करताना हा, यामध्ये आकस्मिक निधीमध्ये पैसा जमा करताना संसद ठरवत असते किती पैसा जमा करायचा यावर्षी, पुढच्या वर्षी किती करायचा, मागच्या वर्षी किती केला होता, यावर नियंत्रण असते. पण आकस्मिक निधीतून पैसा खर्च करताना राष्ट्रपतीला संसदेची परवानगी घ्यावी लागत नाही. लक्षात असू द्या.